महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत दयनीय अशा परिस्थितीत येऊन पोहोचलंय. सत्ता पिपासू अशा राजकारण्यांनी आता हे राजकारण पूर्णतः आपल्या हातात घेतलंय. राजकारणात समाजकारण असतं. अगदी 80% नाही तर कमीत कमी 20%. पण आज समाजकारण 20% ही महाराष्ट्राच्या राजकारणात उरलंय अशी परिस्थिती दिसत नाही. कुटुंबशाही असा आरोप गांधी कुटुंब, ठाकरे कुटुंब, पवार कुटुंब यांच्यावर सातत्यानं होत होता. आता तो छोट्या मोठ्या आमदारांवर होऊ लागलाय. भाजपमध्ये काल परवा आलेल्यांवरही असाच आरोप होतोय. आणि त्यातून मूळ जो कार्यकर्ता आहे, ज्यानं 14, 15 वर्ष, 17 वर्ष पक्षाच्या विचाराबरोबर कार्यकर्ता म्हणून घालवली, विचार वाढवण्यामध्ये त्याला संधी मिळेनाशी झाली आहे. ही संधी मिळत नाही म्हणून कार्यकर्ता उद्विग्न आहे. तो रस्त्यावर उतरतोय, तो रडतोय, तो ओरडतोय. इतकंच नाही तर तो हताशपणे निराश होऊन उपोषणाला बसतोय. हे होत असताना एक लक्षात घ्यायला हवं की या कार्यकर्त्याजवळ आर्थिक शक्ती नाही, सामरिक शक्ती नाही, शस्त्रास्त्र नाही, म्हणून हा हताशेकडे जातोय. याच्या हातात ज्यावेळेला शस्त्र येईल त्यावेळेला तो नक्षली होईल. त्यावेळेला तो अत्यंत घातक अशा स्वरूपाची कृत्य करू लागेल. आणि म्हणून समाज म्हणून आपण समजून घ्यायला हवं की ही परिस्थिती ही उद्रेकाच्या दिशेनं जाते आहे. आज जी परिस्थिती तयार झाली आहे हा केवळ हिमनकाचं टोक म्हणून पाहिलं जायला हवं. पुढच्या काळामध्ये मोठी आंदोलनं होतील. हाच कार्यकर्ता त्या आंदोलनामध्ये तेल ओतताना पाहायला मिळेल. कारण याच्यात नेतृत्व गुण आहेत. हे नेतृत्व गुण जेव्हा विघातक मार्गाकडे वळतील त्यावेळेला अत्यंत घातक अशा स्वरूपाचं वातावरण तयार होईल. सामाजिक अशांतता तयार होईल. आणि म्हणून राजकारण्यांनी आणि समाजातल्या जाणत्यांनी समजून घ्यायला हवं आणि आजच जागर करावा. अन्यथा वेळ हातची गेलेली असेल आणि महाराष्ट्रातला महा हा अत्यंत अडचणीत असेल. या महान राष्ट्राला, राज्याला जर वाचवायचं असेल तर आजच वेळ आहे. उद्या रडायलाही वेळ पुरणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एवढंच म्हणावं लागेल, आजच सुधरा, अन्यथा परिस्थिती खराब आहे. धन्यवाद.